हॅलो, हाय, नमस्कार. मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते पुन्हा नवीन एका आपल्या ब्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप छान मजेत असाल. मी मस्त मजेत आहे. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात काही वेगळी झाली. सकाळी या फुलांकडे थोडा वेळ दिला, मी बसले आणि त्याच्यानंतर मग हळदी कुंकामध्ये ही कुंडी आलेली होती. म्हटलं चला याला कामी लावून देऊया. तर मला झाडं लावायला खूप आवडतं. म्हटलं टेबलवरती ठेवायला मनी प्लांट लावूया त्याच्यामध्ये. तसं मला बाहेर जाऊन आणखी कुंड्या आणायच्या आहे टेबलवरती ठेवायला छान छान. तर म्हटलं जे आहे सध्या यालाच रेडी करूया. तर मी ते मनी प्लांट घेतला आणि त्याला छान त्याला पहिले माती टाकून घेतली कुंडीमध्ये, त्याला ओली केली. त्यानंतर मनी प्लांट घरच्याच वेलचे आहे ते तोडून घेतले आणि त्याच्यामध्ये लावले. त्याच्यानंतर 2 दिवस बाहेर ठेवेल, त्याच्यानंतर आतमध्ये आणेल, छान दिसेल ते, तेव्हा त्याला नवीन पाणी येतील. ते झाल्यानंतर मग इथे मी काचेची एक भरणी होती, त्याच्यामध्ये मनी प्लांट ठेवला. सकाळी स्वयंपाकाला वेळ होता म्हणून मी म्हटलं चला आवडती कामं करून घेऊया. माझी आवडती कामं केली की मस्त दिवस छान जातो पुढचा. तर म्हटलं त्याच्यानंतर फणसाची भाजी आहे करायची, ती तुमच्याशी शेअर करते मी कशी करते. फणसाची भाजी छान झणझणीत मस्त मसालेदार तुमच्याशी शेअर करायची होती आज, तर ते करते. आणि हे माझं आवरलेलं आहे. इथे फणस घेतलेला आहे. ही इकडे कांदा खोबरा भाजून घेतलेला आहे, मिक्सरमधून वाटण करून घेतलेलं आहे. इकडे आहे लसूण जिऱ्या आल्याची पेस्ट आणि कढई गॅसवर ठेवलेली आहे तपायला. गरम झालेलं आहे तेल, त्याच्यामध्ये आता फणस फ्राय करून घेते. तर इकडे फणस झालेलं आहे तळून. त्याच कढईमध्ये मी तेल घेतला आणि लसूण जिऱ्याचं पेस्ट छान त्याला फ्राय करून घेतलं. लसूण जिरं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मसाला जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे त्याला छान तळून घेतले. त्याच्यानंतर मसाला तळून झाल्यानंतर तिखट आहे, तिथे मी हळद घेतली, धने पावडर, गरम मसाला आणि मीठ. याला छान मसाल्यामध्ये होऊ द्यायचं. छान फणसला छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेते. त्यानंतर मग झाकून ठेवते थोड्या वेळासाठी. आहे आता ठेवते आणि ताटावरती पाणी टाकते. ताटावरती पाणी टाकल्याने काय होते, भाजी खाली लागत नाही, त्याच्यामुळे मी पाणी ठेवते ताटावरती. ते छान आहे. छान भाजी शिजत आलेली आहे. हे जे गरम पाणी केलेलं आहे याच्यामध्ये सोडून घेते, थोडंसं जास्त नाही करून घेते मिक्स. मस्त शिजलेलं आहे. आता याला 15 मिनिट, फक्त 15 मिनिट किंवा 10 मिनिट होऊ देते. छान झालं. थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकते, गरम केलेले टाकते. बस आहे. हे 6 जणांना पुरते एवढी भाजी केलेली आहे. तर याच्यामध्ये आता टाकते सांबार. झाकून ठेवते. मस्त झाली. आता करते बंद. तर बनवून रेडी आहे आपली झणझणीत अशी मसालेदार फणसाची भाजी. कोणतीही भाजी करायच्या आधी आपले मसाले तेलामध्ये छान फ्राय केले पाहिजे, त्याच्याशिवाय कोणत्याही भाजीला टेस्ट छान येत नाही, मसाले जर नाही झाले तर. नक्की तुम्ही पण अशी मसाल्याची
फणसाची भाजी करून बघा, छान लागते, छान टेस्ट येते. आणि भाकरीसोबत, पोळीसोबत, कशासोबतही खा, माझी तर फेवरेट आहे. तर हे दुपारची वेळ होती, निर्भयच्या शाळेचा प्रोजेक्ट होता, तो बनवायला घेतला आम्ही. इकडे पप्पा आहे, बनवत आहेत. तू काय करताय? गोष्टी निर्भय टाइमपास करत आहे. निर्भय थीम का? थीम म्हटलं. ही थीम अशी आहे की आपले जे सैनिक आहे, जे जवान आहे, ते अत्यंत थंड प्रदेशात कसे काम करतात, कसे आपली रक्षण करतात, त्याच्याबद्दलची थीम आहे. अच्छा. हे आहे आपले सैनिक, आपल्या देशाचं रक्षण करणारे. इथे पहाडामध्ये अशी थीम आहे. आता हे पूर्ण रेडी झाल्यानंतर मग छान दिसेल. निर्भयचं चालू आहे. इथे टेकडीवरती झेंडा लावायचा आहे, त्याच्यासाठी कलर देत आहे. झालं बेटा? कसं लिहू? कोणती सरळ साईड? हे ते सरळ आहे ना? हो बेटा, थांब ना. वाढदिवसाला गिफ्ट आलेलं चांगला यूज होत आहे ना. निर्भय जमला का बघ पहिले. आवडला का? हो. अच्छा, काटा आज के दिन करना है, पर वेट लुक हे असं आहे. इथे निर्भयचं नाव, इकडे जय हिंद वंदे मातरम, आणि इथे आहेत आपल्या देशाची रक्षा करणारे वीर जवान. आणि या टेकड्यामध्ये, आणि इथे एक आहेत
त्यामुळं आपण घरी आपल्या सुरक्षित आहोत. तर हे असं झालेलं आहे प्रोजेक्ट. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते. भेटूया छानशा अशा पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा,